आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर परिसरात घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश करत कर्नाटकातील सराईत आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे 3,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी दुकानाबाहेरील टपरीजवळ उभे असताना 2 अनोळखी इसम मोटरसायकलवरून तेथे आले. त्यांनी फिर्यादीला तंबाखू गुटखा आहे का अशी विचारणा करत त्यांचे लक्ष विचलित केले. फिर्यादीचे वय अधिक असून त्यांना कमी ऐकू येत असल्याचा फायदा घेत आरोपींनी त्यांच्या गळ्यातील 1 तोळ्याची सोन्याची चेन आणि अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी चोरून घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेनंतर सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी मालमत्तेविरोधातील गंभीर गुन्ह्यांवर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवली. दरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे व अरुण पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की जुना टोलनाका सांगलवाडी ते बायपास रोड परिसरात कर्नाटक पासिंगच्या काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवर एक संशयित इसम फिरत आहे. पोलिसांनी सापळा रचून संबंधित इसमाला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने आपले नाव इक्बाल हिम्मतलाल बेग व 59 राहणार कुडची, तालुका रायबाग, जिल्हा बेळगाव, कर्नाटक असे सांगितले. पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपीकडून 16.5 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, अंगठी, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 3,20,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सखोल चौकशीत आरोपीने आपल्या साथीदार हैदर नजरू इराणी याच्यासह 3 महिन्यांपूर्वी ईश्वरपूर येथे हा चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी ईश्वरपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी इक्बाल बेग हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.